स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 5 जून. आज आपण 5 जून, 6 जून आणि 7 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम मान्सून बाबत जर पाहायचं गेलं तर 4 जूनला मान्सून केरळ राज्यात दाखल झालेला आहे. इकडे कर्नाटकचा दक्षिण भाग सुद्धा व्यापलेला आहे थोडाफार. तसेच इकडे तमिळनाडूचा दक्षिण पश्चिम भाग थोडाफार मान्सूनने व्यापलेला आहे. 10 जूनच्या आत मान्सून महाराष्ट्रात सिंधुदुर्गाच्या भागात दाखल होण्याचा अंदाज आहे. तिथून पुढचा मार्ग त्याचा सुरूच राहील. यानंतर आजचा 5 जूनचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सुद्धा पॅचेसमध्ये पाऊस पडणार आहे. इकडे सासवड, बारामती, इंदापूरच्या पॅचमध्ये पाऊस पडेल थोड्याफार क्षेत्रासाठी. सार्वत्रिक पाऊस नसेल. त्यानंतर इकडे कोरेगाव, दहिवडी, मान खटावच्या भागात, फलटण, खंडाळा, वाई, महाबळेश्वरच्या भागात एखाद दुसऱ्या ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. इकडे आणखीन एक पॅच बनेल. जतकवटे, महाकाळ, आटपाटी, विटा, तासगाव, पलूसच्या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. राजापूर, लांजा स्थानिक ढग निर्मिती झाली तर इकडे रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. अक्कलकोट, मोहोळ, त्यानंतर माळशिरस हा पट्टा आहे. मेघगर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी. पंढरपूरच्या आसपास, सांगोल्याच्या आसपास, मंगळवेढ्याच्या आसपास तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. त्याच्यानंतर इकडे पतूर, अंबड, जालन्याचा काही भाग, सेलू, सोनपेठ, पूर्णा हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसत आहे. सार्वत्रिक पाऊस नसेल. यानंतर इकडे उमरखेड, त्यानंतर इकडे मोहोर, किनवटचा भाग असेल, पुसद, महागाव, वाशिम, रिसोड, मेहकर, याच्यानंतर इकडे वाशिमचा भाग, मनोराचा भाग असेल. त्यानंतर इकडे नांदेड, लोणा, कंधर, त्यानंतर इकडे नायगाव, बिलोली, डिगलोरचा काही भाग, उमरखेड, भोकरचा काही भाग असेल. हिमायतनगरच्या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसत आहे. उर्वरित इकडे निलंगा, देवणी, उदगीर, शिरूर, औसा, उमरखेड हा जो पट्टा आहे, तुळजापूरचा, कळंब, भूमवाशीचा भाग असेल या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काही नाहीये. थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पाऊस होईल. बाकीचे भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. त्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर मागाशी सांगितल्याप्रमाणे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, पुण्याचा दक्षिण भाग हा सर्व पट्टा आहे. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी दुपारनंतर राहील. हिरव्या कलर मधील सर्व जिल्हे आहेत. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, पुण्याचा उत्तर भाग स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड सकाळच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी एखादा स्थानिक ढग निर्माण झाला तर एखाद्या दुसऱ्या भागात मेघगर्जनेसह पाऊस, अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाहीये. 6 जूनला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली हा पट्टा आहे. या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दुपारनंतर राहील. यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर या भागात सुद्धा तशीच परिस्थिती. दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस, पण सार्वत्रिक पाऊस नसेल. हिरव्या कलर मधील जे जिल्हे आहेत नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर स्थानिक ढगांची निर्मिती झाली तर एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. विशेष पावसाची शक्यता नाहीये. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीच्या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले एका दुसऱ्या ठिकाणी तर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी राहील. 7 जूनला तशीच परिस्थिती. रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, सातारा, अहिल्यानगर हा जो सर्व पट्टा आहे मेघगर्जनेसह पाऊस. दुपारनंतर गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस. अमरावती, वर्धा, नागपूरचे पश्चिम भाग, यवतमाळ, हिंगोली,
वाशिमचे भाग या भागातून एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.